नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ह्या दोन इन्कमबद्दल आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. तर ॲक्टिव्ह इन्कम काय असते आणि पॅसिव्ह इन्कम काय असते ते आपण पाहणार आहोत. तर ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे असे की आपण स्वतः आपला वेळ देणे, म्हणजे आपण स्वतः तिथे उपस्थित राहणं. म्हणजेच याचा अर्थ काय झालं, नोकरी, त्यानंतर समज एखादा व्यवसाय जो आपल्याशिवाय चलतच नाही. तर असं त्याचं उदाहरण झालं. आता उदाहरण द्यायचं झालं तर कसं, की समज आपण 9 ते 5 वाजेपर्यंत एखाद्या नोकरीला जातो. तर आपण जर नोकरीला गेलो तर ते समज आपण तिथं वेळ देतो, काम करतो. त्या मोबदल्यात ते आपल्याला पैसे देतात. ती झाली आपली ॲक्टिव्ह इन्कम. जर आपण कामालाच गेलो नाहीत किंवा आजारी पडलो तर आपल्याला पैसे भेटतील का? तर नाही. ते झालं आपलं एक ॲक्टिव्ह इन्कम. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे कशी, की आपण जर काम जरी नाही केलं तरी कारण आपण एक सिस्टम उभारलेला असतो. तर त्यामध्ये मोठमोठाले बिझनेस झालं. तर त्यामध्ये मोठाले व्यावसायिक असतात, की जे समज कामावर लोकं ठेवलेले असतात, तर त्यांचा बिझनेस रन होतो. ते ऑफिसला गेले, नाही गेले तरी त्यांचा बिझनेस चालू आहे. त्यानंतर त्यांना काम करण्याची गरज नाही, कारण त्यांनी एक सिस्टम उभारलेला असतो. ते झालं पॅसिव्ह इन्कम. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपलं रिअल इस्टेट. समज त्याचा दिवसेंदिवस पैसा वाढणारच आहे. त्यानंतर जे आपलं हे झालं काय, की आपण घर भाड्यानं देणं. घर भाड्यानं आपलं जे घर आहे ते भाड्याने दिलं. आपल्याला तिथं काही काम करायची गरज आहे का? नाही. तर ते ऑटोमॅटिक आपलं घर भाड्याने दिलेलं आहे. आपण त्याची आपल्याला महिन्याला इन्कम येत राहते. ती झाली आपली पॅसिव्ह इन्कम. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची स्वतःची ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम सोर्स उभारू शकतात. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह इन्कमवर जास्त भर द्यायचा आहे. आपल्याला समज आपण आता सुरुवातीला आपल्याकडे पैसा नसतो. पण पैसा आला की आपल्याला तो पॅसिव्ह इन्कममध्ये लावायचा. त्यामध्ये आपलं म्युच्युअल फंड आलं, शेअर्स आले, एखाद्या कंपनीचे शेअर्स आलेत. त्यामध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर शेअर्सचं आपल्याला ॲन्युअली जे वर्षाला आपल्याला काय डिव्हिडंड येतं, ते झालं आपलं पॅसिव्ह इन्कम. आपण काम न करता आपल्याला ते डायरेक्ट आपल्या खात्यात आपलं पेमेंट येतं. त्यानंतर झालं आपलं यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनल आता जर आम्ही आज जरी काम नाही केलं, तरी माझं पेमेंट मागच्या व्हिडिओचं मला येत राहतं. ती झाली माझी पॅसिव्ह इन्कम. तर ॲक्टिव्ह इन्कम आपल्याला जास्त ॲक्टिव्ह इन्कमवर जास्त आपल्याला डिपेंड नाही राहायचं. कारण ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे आपण जर नाही गेलो, आपण काही आजारी पडलो किंवा आपल्याला काही झालं बाय चान्स लागलं वगैरे, तर आजारीचाच प्रकार येतो एक. जर आपण नाही गेलो, तर आपल्याला पैसे भेटत नाहीत. ती झाली आपली ॲक्टिव्ह इन्कम. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपली पॅसिव्ह इन्कम वाढवण्यावर भर द्यायचा. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की पॅसिव्ह इन्कमचे आणखी काय-काय सोर्स आहेत ते आपण स्टडी करू. त्यानंतर तुम्हाला ते नक्कीच कळू. तर अशा प्रकारे आजची आपली ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमची माहिती होती. तर आपल्याला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम तर कळतच असेल. तर काही अडचण असल्यास कमेंटमध्ये कळवा. तर आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच पैशाविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.